चालू करू का आम्ही? खरं तर आज आम्ही महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासनाचे धन्यवाद द्यायला आलोय। काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलाला पैसे घेताना पकडलं। खरं तर ही कुठली गुंडगिरी आहे, कुठली दहशत आहे की एक नेता भाषणात सांगतो की ह्या 4 भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जे प्रचार करायला भाजपचे नेते येणार आहे त्यांना आम्ही दाखवतो सांगतो। म्हणजे तुम्ही आज इलेक्शन हरलात हे सिद्ध झालं। ज्या अर्थी पैसे घेऊन तुम्ही पैशाने विकत मतं घ्यायला जाताय, तुम्हाला रेड हँड पकडलं जातंय, तुमच्या महिला पकडल्या जातात। तर माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ज्यांच्यावर 324 326 सारखे गुन्हे आहेत या लोकांना या निवडणुकीच्या कालावधीमध्ये म्हणजे निकाल लागेपर्यंत तडीपार करण्यात यावं आणि त्यांना या कालावधीपुरतं तडीपार करा। नाहीतर या प्रत्येक अपक्ष उमेदवार असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत अपक्षांचे, यांच्यावर काठी हल्ला होईल, लाठी हल्ला होईल, हाफ मर्डर होतील, एखाद्याचा मर्डर होईल आणि याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील। कारण तुम्ही 2002 असेल, 2007 असेल, 2012 असेल आणि 2017 असेल, प्रत्येक निवडणुकीचा आढावा घ्या। प्रत्येक निवडणुकीत हाणामारी आहे, प्रत्येक निवडणुकीत ठोकाठोकी आहे। अरे माझ्यावर तर 2012 साली पोलिसांनी गुन्हा दाखल करत असताना 324 लावला, आम्हाला हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टाने न्यायदेवतेने न्याय दिला की 324 नाही तर 326चा गुन्हा दाखल करा। म्हणजे हे सुद्धा न्यायालयात जावं लागतंय। मला दुःख या गोष्टीत।